Come towards next session, session 7. In this session, we learn new concept projection. In physics, we know projection. See, this is suppose OA, first vector. This is OB, second vector. If we draw the perpendicular from B, that is called as a altitude on OA, then OD, this distance is called projection of OB on OA. OD ला म्हणतात projection. Okay. If this angle is theta, then from triangle ODB cos theta equal to cos theta adjacent side upon hypotenuse, adjacent side upon hypotenuse, and therefore what is value of OD? OD is nothing but OB cos theta, and this is our formula. हा काय आहे? तुमचा फॉर्म्युला आहे. कळालं? प्रोजेक्शन वेक्टरमध्ये काय होतं? सपोज दिस इज अ वेक्टर ए बार, दिस इज अ वेक्टर बी बार. मग आपण याचीच किंमत काय घ्यायचं माहिती आहे ना? बी ओ बी म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ बी कॉस थीटा. आणि मग आपण काय केलं? मल्टिपल अँड डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. दोघांनाही काय केलं? मॅग्निट्यूड ऑफ एने डिवाइड केलं, आणि ही झाली डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन. ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. त्याच्याशी प्रोजेक्शन घ्यायचं, त्याच्याशी डॉट प्रॉडक्ट घ्यायचं, आणि त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. हा कन्सेप्ट होता, बेसिक कन्सेप्ट हा आहे. प्रोजेक्शन म्हणजे काय? परपेंडिक्युलर इमेज. याची परपेंडिक्युलर इमेज कुणावरती? ओएवरती. आपण चाललाय, डोक्यावरती लाईट लावलं तर आपली इमेज जी असेल ती प्रोजेक्शन. ओके. नाव कम टुवर्ड्स. याच्यावरती एक रूल आहे, वी हॅव सीन प्रोजेक्शन रूल. त्याच्यामध्ये प्रोजेक्शन लागणार आहे, म्हणून वी टेक फर्स्ट व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्शन. ओके. टर्न टुवर्ड्स projection rule. What is it? In triangle ABC, such type of triangles A, B, C having usual meaning means side opposite to angles are denoted by small letters. In triangle ABC, first is small a equal to B cos C plus C cos B. B cos C equal to C cos B. Similarly, second rule, small b equal to A cos C plus C cos A. Third, small c equal to A cos B plus B cos A. असा हा रूल आहे. याला म्हणतो आपण प्रोजेक्शन रूल. हाऊ? मग याचा आपल्याला प्रूफ बघायचा आहे. कुठनं आला हा रूल? तर हा दोन प्रकारे प्रूव्ह करता येतो. कोसाइन रूलने पण प्रूव्ह होतो, आणि डायरेक्ट आपल्या फिगर मेथडने पण. आता इन ट्रायंगल ABC. ओके. या ट्रायंगलच्या 3 केसेस आहे, ॲक्यूट अँगल, ऑब्च्यूस अँगल आणि राईट अँगल. ओके. लेस दॅन 90, ग्रेटर दॅन 90 आणि 90 अशा 3 केसेसमध्ये आपण याचा प्रूफ बघणार आहोत, कुणाचा तरी एकाचा. ओके. कम टुवर्ड्स प्रूफ ऑफ फर्स्ट केस A इक्वल टू B cos C plus C into cos B. Okay. Case first, in triangle ABC, all angles are not right angle. Let angle B be acute angle. Okay.
कोणती केस घेतली? लेस दॅन 90. अँगल बी ॲक्यूट अँगल, ऑल्सो अँगल सी बी ॲक्यूट अँगल. ड्रॉ अल्टिट्यूड AD perpendicular to BC. Altitude AD perpendicular to BC. Am I correct? We know that side opposite to A denoted by small a, side opposite to B denoted by small b, side opposite to C is denoted by small c. Okay, then बघा फिगरमध्ये देन व्हॉट इज बी डीला काय म्हणणार? बी डी इन प्रोजेक्शन लँग्वेज बी डी ही कोणाची परपेंडिक्युलर सावली आहे? बी डी काय आहे? प्रोजेक्शन ऑफ कोणाचं? बी ए ऑन बी सी. एम आय करेक्ट? बघा बरं, बी डी याची इथं परपेंडिक्युलर इमेज बी डी इज अ प्रोजेक्शन ऑफ बी ए ऑन बी सी. आणि फॉर्म्युला काय आहे? विच इज इक्वल टू, आपल्याला बी डी काढायचं आहे, मग आपण काय घेणार? कॉस बी. हा अँगल आहे, हा बी आहे, हा अँगल आहे सी आहे, मग कॉस बी ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस विच इज इक्वल टू बी डी. मग बी डीची किंमत काय येईल माहिती आहे? बी ए म्हणजे काय? फिगरमध्ये बघा, बी एची किंमत आहे सी कॉस बी. काय आला हा? सी कॉस बी. कसा काढला? हा असा काढला. कुणावरनं काढला? फ्रॉम ट्रायंगल बी डी ए. फ्रॉम ट्रायंगल BDA. also DC काय आहे? वरच्याच लँग्वेजनुसार DC काय आहे? प्रोजेक्शन आहे. कुणाचं हो? प्रोजेक्शन ऑफ CA ऑन BC. बरोबर आहे का? BC वरती हे काय आहे? याचं प्रोजेक्शन आहे, हे याची परपेंडिक्युलर, याची इमेज ही आहे, याची इमेज ही आहे, DC. ओके, विच इज इक्वल टू, आता इकडचं ट्रायंगल घ्या. कोणता? फ्रॉम ट्रायंगल ADC कॉस सी इक्वल टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. म्हणजेच ॲडजसंट साईड DC इक्वल टू काय येईल? बी कॉस सी. याची किंमत काय येईल? बी कॉस सी. ओके, अँड देअरफॉर बी डी प्लस डी सी, बट बी डी प्लस डी सी इक्वल टू स्मॉल ए. टाका किंमत, अँड देअरफॉर स्मॉल ए इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी डी? बी डीची व्हॅल्यू काय आहे? सी कॉस बी प्लस डी सीची व्हॅल्यू बी कॉस सी आणि हेन्स दी रूल. संपला. तुम्हाला पुढचा रूल करायचा असेल तर फक्त नावं बदला. इथं ए बी सी परपेंडिक्युलर टाका. पुढच्यासाठी इथं सी घ्या, सी ए बी परपेंडिक्युलर टाका. प्रत्येक वेळेला तुम्हाला तो रूल मिळेल. आणि असा हा सिंपल पहिला केस. ओके, इथपर्यंत काही शंका? नेक्स्ट केस सेकंड. अँगल बी पहिल्या वेळेला ॲक्यूट घेतला होता. अँगल बी कसा घेतला? ऑब्च्यूस आहे. ऑब्च्यूस म्हणजे बघा ग्रेटर दॅन 90. ओके, दिस इज युअर बी सी. हा तुमचा अँगल आहे. ओके, बी सी ए हा ऑब्च्यूस अँगल आहे ग्रेटर दॅन 90. ओके, ड्रॉ ए डी परपेंडिक्युलर टू बी सी व्हेन एक्सटेंडेड. काय केला? हा परपेंडिक्युलर टाकला आणि हा काय केला? एक्सटेंड केला आणि मग हा परपेंडिक्युलर टाकला. तर हा अँगल किती येईल? हा अँगल तर सीच आहे, पण हा अँगल किती येणार? यस,
Can you guess? It is nothing but पाय मायनस बी, कारण हा अँगल काय आहे, बी आहे, मग हा पाय मायनस ए. एच्या समोरची बाजू स्मॉल ए, बीच्या समोरची बाजू स्मॉल बी, सीच्या समोरची बाजू स्मॉल सी. प्रोसेस तीच आहे. ओके. देन ड्रॉ altitude AD perpendicular to BC when extended. ओके. मग पुन्हा फिगरमध्ये तीच कन्सेप्ट बघा. अँड देअरफॉर BD, BD काय आहे माहिती आहे ना, प्रोजेक्शन ऑफ, कुणाचं प्रोजेक्शन आहे, प्रोजेक्शन ऑफ BA ऑन BC एक्सटेंडेड केला तर, बरोबर आहे का नाही. किंवा DC नसेल तर DC वरती काय आहे, प्रोजेक्शन आहे, याच्यावरती हे काय आहे, प्रोजेक्शन आहे एवढं. आणि प्रोजेक्शन काढायचा फॉर्म्युला काय आहे, राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला तर काय होईल, कॉस ऑफ. बघा तुमच्या फिगरमध्ये कोणता ट्रायंगल घेतोय मी, ट्रायंगल ADB cos of pi minus b equal to adjacent side DB upon hypotenuse. hypotenuse काय आहे, C आहे. ओके. cos pi minus theta, cos pi minus theta क्वाड्रंट कोणता आहे माहिती आहे ना, क्वाड्रंट कोणता आहे, सेकंड क्वाड्रंट आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो, निगेटिव्ह असतो. 180ला चेंज होत नाही, म्हणजे कॉसचं कॉसच राहील. कॉस बी इक्वल टू DB अपॉन C, आणि म्हणून DBची किंमत काय येईल, मायनस C कॉस बी. काय आलं प्रोजेक्शन, मायनस C कॉस बी. सिमिलरली याला पुढचा नंबर द्या. also DC किंवा CD ही टोटल लेंथ, हे कुणाचं प्रोजेक्शन आहे, बघा बरं कुणाचं परपेंडिक्युलर सावली आहे ती, प्रोजेक्शन ऑफ AC ऑन DC विच इज इक्वल टू. आता पुन्हा पुढचा ट्रायंगल घेतला तर हायपोटेन्यूस कोणता, हा मोठा राईट अँगल ट्रायंगल. मग ही ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेरियस, DC इक्वल टू B कॉस C. नसेल तर करून बघा, कॉस Cची किंमत ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस, हा B कॉस C. आपल्याला काय काढायचं आहे, देअरफॉर एची व्हॅल्यू काढायची आहे. मग एची व्हॅल्यू कशी येईल माहिती आहे ना, DC मायनस BC. एम आय करेक्ट, DC मायनस BC. DC एवढ्यातनं एवढी वजा करावं लागेल, माझ्याकडनं इथं चुकलं बघा. DB टका किमती, DCची किंमत B कॉस C मायनस DBची किंमत किंवा BDची किंमत मायनस C कॉस B. अँड देअरफॉर इफ वी सिम्प्लिफाय इट, व्हॉट वी गॉट, B कॉस C मायनस मायनस प्लस C कॉस B. अँड दिस इज अगेन युअर रूल. आणि पुन्हा हा रूल तसा चला, ही केस सेकंड होती. ओके. बघा बरं काही टिपिकल आहे का. थर्ड केस, या थर्ड केसमध्ये बघा अँगल बी कसा आहे, राईट अँगल आहे. याचाच अर्थ जर आपण नेहमीप्रमाणे म्हटलं AD परपेंडिक्युलर टू BC, तर याचा अर्थ D आणि B काय येतील, सेम येतील, कोइन्साइड होतील. D कोइन्साइड्स विथ B. ओके. कधी परपेंडिक्युलर टाकला तर AD आणि तेच, आणि मग देअरफॉर आपली जी RHS आहे, बघा RHS काय आहे, C कॉस B प्लस B कॉस C. Am I correct? And that is equal to
सी कॉस बी, सी इंटू कॉस अँगल किती आहे, बी राईट अँगल आहे 90 डिग्री आहे, प्लस बी कॉस सी, कॉस 90ची किंमत काय आहे 0, प्लस बी कॉस सी, आणि बी कॉस सी कुणाची किंमत आहे बघा, फ्रॉम ट्रँगल ए बी सी किंवा ए डी सी, कॉस सीची किंमत बघा काय आहे, कॉस सी ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, अँड देअरफॉर याचाच अर्थ बी कॉस सी बरोबर काय आहे ए आहे, आणि हीच तुमची काय आहे लेफ्ट हँड साईड आहे. याचा अर्थ काय, ॲक्यूट अँगल घेतला तरी पण प्रोजेक्शन रूल प्रूव्ह होतो, ऑब्ट्यूज घेतला तरी पण प्रोजेक्शन रूल होतो, आणि राईट अँगल घेतला तरी पण LHS = RHS मिळते, म्हणजे प्रोजेक्शन रूल सॅटिस्फाय होतो. असा हा प्रोजेक्शन रूल जर प्रूव्ह करायला विचारला तर हा 4 मार्काला तुम्हाला थेअरी म्हणून येऊ शकतो, प्रूव्ह करायला विचारला तर. ओके, तर असा हा एक छानसा प्रॉब्लेम आहे. पुन्हा एकदा बघा. सिमिलरली आता फक्त ट्रायंगलचे व्हर्टेसेस चेंज करा, तुम्हाला सिमिलरली वी प्रूव्ह अदर रिझल्ट्स ऑल्सो. बी इक्वल टू सुद्धा प्रूव्ह करता येईल, सी इक्वल टू सुद्धा प्रूव्ह करता येईल. फक्त एक व्हर्टेसेस बी ऐवजी पुढच्या वेळेला सी घ्या किंवा ए घ्या आणि रोटेशन करा, तुम्हाला पुन्हा हा रूल मिळेल. तर असा हा प्रोजेक्शन रूल. ओके, बघा एक्झाम्पल, प्रूव्ह प्रोजेक्शन रूल फ्रॉम कोसाइन रूल. आता आपण कुठला तरी एक घेऊया, एक समजा दुसरा घेऊया, बी इक्वल टू ए कॉस सी प्लस सी कॉस ए. मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. एक तर बी घेऊन काही फायदा आहे का, मग व्हॅल्यू टाकायला कुठली बाजू आहे, राईट हँड साईड आहे. ए कॉस सी प्लस सी कॉस ए, putting value by using cosine rule. A into what is value of cos c, you know, a square plus b square minus c square upon twice ab plus c into cos a ची किंमत b square plus c square minus a square upon twice bc. Am I correct? 1a cancelled, 1c cancelled, what is 2b, 2b दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, 2b which is equal to a square plus b square minus c square plus b square plus c square minus a square. Same term with opposite sign going to be cancelled. काय राहिला, b square plus b square 2b square upon 2b which is equal to b and which is nothing but left hand side. एवढं सोपं आहे तो प्रूव्ह करायला. बघा किती स्टेप आहे, 2 मार्काला किंवा 1 मार्काला येऊ शकतो हा प्रॉब्लेम. ओके, आपण उलटा प्रवास करून बघूया. ओके, उलटा म्हणजे कसा, मला हा रूल प्रूव्ह करायचा आहे. ओके, प्रूव्ह कोसाइन रूल यूजिंग प्रोजेक्शन रूल. सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. मग प्रोजेक्शन रूल कोणते आहे, वी हॅव 3 प्रोजेक्शन रूल. ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, small b equal to a cos c plus c cos a and small c equal to a cos b plus b cos a. Am I correct? फक्त इंटरचेंज करायचं साईड आणि अँगलमध्ये, तेवढं फक्त 3 रूल तयार होतील. ओके, ए सोडला की उरलेले 2 बाजू, एक साईड दुसरा अँगल, दुसरी साईड पहिला अँगल. तर असा हा घ्यायचा. ओके, यांना मल्टिप्लाय, याला नंबर देऊ आपण. हा पहिला प्रोजेक्शन रूल, हा दुसरा प्रोजेक्शन रूल, हा तिसरा प्रोजेक्शन रूल. याला मल्टिप्लाय बाय ए, मल्टिप्लाय बाय बी अँड मल्टिप्लाय बाय सी. काय केलं आपण,
multiply 1 by A, 2 by B and 3 by C. काय मिळेल बघा, A इंटू ए स्क्वेअर इक्वल टू एने मल्टिपल केला तर AB कॉस सी प्लस AC कॉस बी. सिमिलरली याला बीने मल्टिपल केला तर बी स्क्वेअर इक्वल टू AB कॉस सी प्लस BC कॉस ए. याला सीने मल्टिपल केला तर सी स्क्वेअर इक्वल टू AC कॉस बी प्लस BC कॉस ए. ओके, अँड देअरफॉर काय आहे तुमची या RHS, अँड देअरफॉर कन्सिडर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मग ए स्क्वेअरची किंमत AB कॉस सी प्लस AC कॉस बी प्लस बी स्क्वेअरची किंमत AB कॉस सी प्लस BC कॉस ए मायनस मायनस म्हटलं की दोन्ही मायनस होईल AC कॉस बी मायनस BC कॉस ए. आणि बघा बरं काय शिल्लक राहतं, काय शिल्लक राहतं, AC कॉस बी दिस कॅन्सल विथ दिस, BC कॉस ए कॅन्सल्ड, AB विच इज इक्वल टू काय शिल्लक राहिला ट्वाइस AB cos C. and therefore what is value of cos C? cos C ची किंमत काय येईल A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ABC आणि hence our cosine रूल. एकदम सिंपल पार्ट आहे. ओके, ए स्क्वेअर दिसतंय का तुम्हाला, बघा कॉस सी याच्यावरनं आय फिनिश दिस पार्ट फर्स्ट. कॉस सी कोणाची किंमत आली ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस AB कॉस सी, अँड देअरफॉर कॉस सी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस AB. आणि असा हा तुमचा कोसाइन रूल. तर असा पण प्रूव्ह करता येतो. तर असा हा एक छानसा प्रॉब्लेम. ओके, सी दिस प्रॉब्लेम इन ट्रायंगल ABC. प्रूव्ह दॅट A प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट इंटू कॉस सी प्लस बी प्लस सी इंटू कॉस ए सी प्लस ए इंटू कॉस बी. सिम्पल प्रॉब्लेम आहे. ओके, 2 मार्कासाठीचा. लेफ्ट हँड साईड इक्वल टू A प्लस बी इंटू कॉस ऑफ सी, बी प्लस सी इंटू कॉस ऑफ ए, सी प्लस ए इंटू कॉस ऑफ बी. I solve only brackets equal to A cos C प्लस B cos C. ओपन केला दुसरा ब्रॅकेट B cos A प्लस C cos A. सिमिलरली C cos B प्लस A cos B. आता A cos C मग C cos A या 2 टर्म कलेक्ट करा. A cos C प्लस C cos A कंबाईन देईल. दुसरी टर्म B cos C, B cos C. आता C cos B आहे का बघा, प्लस A cos C प्लस C cos B. सिमिलरली रिमेनिंग टर्म काय आहे B cos A प्लस A cos B. बाय प्रोजेक्शन रूल ही कुणाची किंमत आहे, ही कुणाची किंमत आहे B ची किंमत आहे. ही कुणाची किंमत आहे जो याच्यात नाही त्याची C ची किंमत आहे स्मॉल साईडची. याच्यात कोण नाही, B आहे A आहे, A B आहे. इथं काय झालं माहिती आहे B cos C C cos A ही कुणाची किंमत आहे A ची आणि ही C ची. बाय कशामुळे, हे कशामुळे शक्य झालं प्रोजेक्शन रूलमुळे, नाही तर तुम्हाला किमती टाकाव्या लागल्या असत्या कोसाइन रूलनुसार. अँड दॅट इज इक्वल टू A प्लस B प्लस C आणि हॅन्स दी
राईट हँड साईड असा छोटासा प्रॉब्लेम 2 मार्कासाठी येऊ शकतो. ओके, बघा बरं काही अडचण आहे का? ओके.